विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 6वी विषय भूगोल आणि आज आपण प्रकरण 5 तापमान शिकून घेणार आहोत. सर्वप्रथम तुम्हाला प्रयोग करायचा आहे. मोठ्यांच्या मदतीने तुम्ही घरी हा प्रयोग करायचा आहे. सगळ्यात सुरुवातीला एक विजेरी घ्यायची आहे. त्याला तुम्ही बॅटरी म्हणतात. एक विजेरी घ्या, ती एका जागी स्थिर ठेवा. म्हणजे त्या विजेरीचा पडणारा प्रकाश झोत पूर्णपणे मावेल असे 2 मोठे कागद घ्यायचे आणि ते कागद एका पृष्ठभागावर चिकटवायचे आकृतीत दिल्याप्रमाणे. आता कागदाचा त्या विजेरीशी 90 अंशाचा कोन झाला पाहिजे, म्हणजे लंबरूप असा तो धरा. पहिल्या आकृतीमध्ये अ मध्ये तुम्ही बघता आहात की लंबरूप असा सरळ तो कागद असं धरलेला आहे. विजेरीचा तो झोत, तो प्रकाश कागदावर सोडायचा आहे. प्रकाश झोताने व्यापलेला तो भाग पेन्सिलीने रेखांकित करायचा आहे. जेवढा प्रकाश पडलेला आहे कागदावर तेवढा तुम्ही पेन्सिलीने तो रेखांकित करून घ्यायचा आणि त्या कागदावर अ असं लिहायचं. आता दुसरा कागद घ्या. हा कागद विजेरीशी थोडा तिरपा धरा, म्हणजे 120 अंशाचा तो कोन असला पाहिजे. विजेरीचा झोत या कागदावर आता सोडायचा आहे. प्रकाश झोताने व्यापलेला भाग पेन्सिलीने पुन्हा रेखांकित करायचा आहे. पहिल्या अ आकृतीत दिल्याप्रमाणे तुम्ही जसा रेखांकित केला तसा आता दुसऱ्या कागदावर सुद्धा पेन्सिलीने रेखांकित करा. या कागदावर काय लिहायचंय? ब असं लिहायचं आहे. आता बघा, दोन्ही कागदांचं निरीक्षण करायचंय. सांगा बरं, कोणत्या कागदावर प्रकाश झोताने व्यापलेली जागा जास्त आहे? तुम्हाला प्रयोग केल्यानंतर हा अनुभव नक्की येईल की पहिल्या अ मध्ये जेव्हा तुम्ही प्रकाश झोत सोडला त्यावेळी रेखांकित केलेला भाग हा त्या ठिकाणी कमी जागा व्यापलेला दिसेल. मात्र ब मध्ये तिरपा केल्यानंतर 120 अंशाचा तो कोन केल्यानंतर तुम्हाला प्रकाश झोतामध्ये जास्त जागा व्यापलेली दिसते. आता विजेरी व कागद यांच्यातील कोनात आणखी बदल करून प्रकाश झोताने व्यापलेल्या भागाचं निरीक्षण करा. प्रकाश झोताने व्यापलेली जागा आणि कागदाचं कोन यांचा कशा प्रकारे सहसंबंध असेल बरं? ज्यावेळी तुम्ही सरळ धरला जागा कमी व्यापते, थोडा तिरपा धरला किंवा 120 अंशाचा कोन केला तर जागा जास्त व्यापली जाते. आता बघा, यामागचं कारण काय असेल? भौगोलिक स्पष्टीकरण आपण आज समजून घेणार आहोत. पृथ्वीवर येणारे सूर्यकिरण सरळ रेषेत येत असतात. म्हणजेच पृथ्वी गोल असल्यामुळे हे किरण पृथ्वी पृष्ठावर सर्वत्र लंबरूप पडत नाहीत. आपण मागच्या काही प्रकरणांमध्ये हा भाग शिकलो आहोत. हे किरण कसे काही भागामध्ये लंबरूप तर काही भागामध्ये तिरपे पडतात. त्यामुळे पृथ्वीवर काय होतं बरं? लंबरूप प्रकाश किरण कमी जागा व्यापतात. तुम्ही बघताय अ हा भाग, ज्या भागामध्ये किरण हे लंबरूप पडतायत, हे कमी जागा व्यापतायत, पण मात्र प्रखर असा प्रकाश, जास्त उष्णता त्या ठिकाणी मिळते. त्यामुळे तेथील पृष्ठभाग हा जास्त तापतो. पर्यायाने तेथील हवा जास्त तापत असते. तिरपे प्रकाश किरण जास्त जागा व्यापतात. जास्त जागा व्यापलेल्या भागामध्ये आता तुम्ही ब भाग बघा. या ब भागामध्ये तिरपे किरण पडलेले, जास्त जागा व्यापलेली आहे. त्यामुळे तेथील भागामध्ये प्रकाशाची प्रखरता कमी, उष्णता कमी मिळते. तेथील पृष्ठभाग कमी तापतो. पर्यायाने तेथील हवा सुद्धा कमी तापत असते. करून बघा. पृथ्वी पृष्ठावरील अ, ब आणि क या प्रदेशातील प्रकाशित भागाची मोजपट्टीचा वापर करून रुंदी मोजा. या ठिकाणी तुम्ही आकृती काढून हे निरीक्षण करू शकता. आकृतीतील सूर्य आणि पृथ्वीच्या दरम्यान पृथ्वीकडे येणाऱ्या किरणांची जाडी मोजायची आहे. आकृतीत दिल्याप्रमाणे अक्षवृत्तांचा विचार करून पृथ्वीवर कोणत्या वृत्तापाशी
तापमान जास्त असेल बरं? कोणत्या वृत्तापाशी ते मध्यम असेल? कोणत्या भागामध्ये ते खूप कमी असेल? पालकांशी चर्चा करायची आहे. यामागचं कारण तुमचं आता लक्षात आलंय मित्रांनो. पृथ्वीवर येणारी सूर्यकिरणे सरळ रेषेमध्ये एकमेकांना समांतर असतात, परंतु पृथ्वीचा गोल आकार असल्यामुळे होणारी वक्रता सूर्यकिरणे जास्त किंवा कमी जागा व्यापत असतात, हे आपण पाहिलं. सूर्यापासून पृथ्वीला मिळणाऱ्या उष्णतेचं वितरण, त्यामुळे हे सगळं असमान आपल्याला दिसत असतं. परिणामी काय होतं? विषुववृत्तापासून उत्तर ध्रुवाकडे तसेच दक्षिण ध्रुवाकडे तापमानाच्या वितरणामध्ये आपल्याला असमानता दिसते. तापमानाच्या वितरणानुसार पृथ्वीचं विषुववृत्तापासून ध्रुवापर्यंत उष्ण, त्यानंतर समशीतोष्ण तुम्ही आकृतीत बघता आहात, त्यानंतर शीतकटिबंध, अशा 3 कटिबंधामध्ये 3 पट्ट्यांमध्ये त्याचं विभाजन झालेलं दिसतंय तुम्हाला. मध्यभागी तुम्ही बघताय विषुववृत्तावर उष्ण कटिबंध तयार झालेला आहे. त्याच्या उत्तरेला बघा समशीतोष्ण कटिबंध आणि त्याही उत्तरेला ध्रुवाकडे शीतकटिबंधाचा पट्टा आपल्याला दिसतोय. आकृतीचं नीट निरीक्षण करा, तापमान पट्टे लक्षात घ्या आणि कशा पद्धतीनं कटिबंध तयार होतात. अक्षांश या मुख्य कारणाशिवाय पृथ्वीवरील इतर घटक सुद्धा तापमानाच्या असमान वितरणास कारणीभूत असतात. परंतु काय होतं, या घटकांचा परिणाम प्रादेशिक पातळीपुरताच मर्यादित असतो. चित्र तुम्हाला दिसतंय. उष्ण कटिबंधाचा भाग वाळवंटी प्रदेश दिसतोय, त्यानंतर काही ठिकाणी तुम्हाला जंगल दिसतंय, हिरवळ दिसते. या चित्रांमध्ये मात्र समशीतोष्ण कटिबंधामध्ये ही परिस्थिती आपल्याला दिसून येते. एका चित्रात दिसते तुम्हाला बर्फाच्छादित प्रदेश, ज्या ठिकाणी शीतकटिबंधाचा पट्टा आहे त्या ठिकाणी ही परिस्थिती आपल्याला दिसून येत असते. समुद्र सानिध्य, खंडांतर्गतता, समुद्र सपाटीपासूनची उंची, त्यानंतर प्राकृतिक रचना, या सगळ्या घटकांनुसार प्रदेशामधील हवामानामध्ये विविधता दिसून येत असते. याशिवाय काही ठिकाणी ढगांचं आच्छादन असतं, काही ठिकाणी खूप वारे असतात, त्यानंतर नागरीकरण असतं, औद्योगिकीकरण असतं आणि ह्या सगळ्या घटकांमुळे या सगळ्या घटकांचा परिणाम त्या स्थानिक हवामानावर होत असतो. मित्रांनो, जमीन आणि पाणी दोन्ही तापणे किंवा थंड होणे यांमध्ये असमानता असते. हे समजण्यासाठी आपण एक कृती करून बघूया. तुम्ही घरामध्ये ही कृती नक्की करून बघा. आता बघतोय आपण आपल्या आजूबाजूच्या परिसरामध्ये ढगाळ वातावरण आहे, पण मात्र काही दिवसानंतर सूर्य जेव्हा आपल्याला आकाशात दिसेल, पुन्हा जेव्हा सूर्यकिरणे आपल्याला दिसतील, ऊन पडेल, त्यावेळी हा प्रयोग नक्की करून बघा. मग तुम्हाला निष्कर्ष नक्की समजेल. काय करायचं आहे, आधी ती कृती समजून घ्या. समान आकारमानाचे सारखे असे 2 भांडी घ्यायची आहेत आणि त्यामध्ये समप्रमाणामध्ये पाणी भरायचं आहे. यातील एक भांडं घरातच ठेवा आणि दुसरं भांडं कुठे ठेवायचं? सूर्योदयाच्या सुमारास घराच्या बाहेर ठेवायचं. घराबाहेर ठेवलेल्या भांड्यावर सतत सूर्यकिरणे पडतील याची काळजी घ्यायची. आता दुपारच्या दरम्यान घरातल्या जमिनीवर अनवाणी चालून जमिनीच्या तापमानाचा अंदाज घ्यायचा आहे. अनवाणी म्हणजे चप्पल घालायचे नाही, अनवाणी चालून बघा आणि तापमानाचा अंदाज घ्या. पाण्यात हात घालून पाण्याच्या तापमानाचा अंदाज घ्या दुपारच्या वेळी. आता हीच कृती घराबाहेर जाऊन जमिनीच्या बाबतीत करायची आहे. जमिनीच्या बाबतीत आणि भांडे भरून ठेवलेल्या पाण्याच्या बाबतीत सुद्धा करायची. आता जमीन आणि पाणी यांच्या तापमानाबद्दलची तुमची निरीक्षणे काय करायची, तुम्ही वहीमध्ये नोंदवायची आहेत. सुरुवातीला केलेला जमीन आणि पाण्याचा प्रयोग संध्याकाळी 7 वाजता पुन्हा करून बघायचा आहे आणि ती नोंद पण काय करायची, तुम्ही वहीमध्ये लिहून ठेवायची आहे.
आता पाण्याची भांडी काढून घ्यायची तरी चालते. या कृतीवरून भौगोलिक स्पष्टीकरण तुम्ही काय कृती केली बघा. तुमचं लक्षात येईल, जमीन पाण्याच्या तुलनेने लवकर थंड झालेली दिसेल. उन्हामध्ये ठेवलेलं पाणी मात्र किंचित कोमटच राहते. जमीन आणि पाणी यांच्या तापमानाच्या आणि थंड होण्याच्या या फरकामुळे जमिनीवर हवा लवकर तापून लवकर थंड होते. पण काय होतं, पाण्यावरील जी हवा असते ती उशिरा तापते आणि उशिरा थंड होते. याचा परिणाम काय होतो, समुद्रकिनारी भागामध्ये खंडांतर्गत म्हणजे त्या खंडाच्या खूप लांब, समुद्रकिनाऱ्याच्या खूप लांब असलेल्या भागामध्ये त्या भागापेक्षा हवेचं तापमान दिवसा कमी असतं व रात्री जास्त असतं. खंडांतर्गत भागामध्ये मात्र काय होतं, किनारी भागापेक्षा हवेचं तापमान दिवसा जास्त असतं आणि रात्री कमी असताना दिसतं. समुद्रकिनारी भागात समुद्राचे पाणी तापल्याने पाण्याची वाफ हवेमध्ये मिसळते आणि पाण्याची वाफ हवेमध्ये मिसळली, ती वाफ हवेतील तापमानामध्ये साठवू शकते. त्यामुळे या भागामध्ये हवा कशी असते, उबदार असते. त्याला आपण आर्द्र म्हणतो. या उलट काय होतं, या उलट परिस्थिती आपल्या खंडांतर्गत भागामध्ये दिसते. बाष्प नसल्यामुळे हवा कशी असते, अतिशय कोरडी राहते. परिणामी तापमानातील फरक आपल्याला तीव्रतेने जाणवतो. दिवसभराच्या कमाल म्हणजे जास्तीत जास्त, किमान म्हणजे कमीत कमी तापमानातील फरकाला त्या ठिकाणची काय म्हणतात, तापमान कक्षा असे म्हटले जाते. थोडक्यात काय मित्रांनो, किनारी भागामध्ये दिवसाच्या आणि रात्रीच्या तापमानातील फरक कमी असतो. मात्र किनाऱ्यापेक्षा लांब असलेल्या भागामध्ये, ज्याला आपण खंडांतर्गत भाग म्हणतो, त्या भागामध्ये तापमानातील हा फरक म्हणजे दिवसा आणि रात्री हा फरक जास्त असतो. उदाहरणार्थ, मुंबईचं तापमान सम आहे तर नागपूरचं कसं आहे, विषम आहे. किनारी किंवा कोकण किनारी भागातील तापमान कक्षा ही कमी असते. तर विदर्भात जर पाहिलं आपण, विदर्भामध्ये तापमान कक्षामध्ये वाढ झालेली आपल्याला दिसून येत असते. किनारी प्रदेशामध्ये म्हणूनच सम हवामान असते. उदाहरणार्थ, मुंबईचं हवामान, नागपूरसारख्या खंडांतर्गत प्रदेश, नागपूर हा खंडांतर्गत प्रदेश आहे, किनाऱ्यापासून खूप लांब आहे, म्हणून तिथलं प्रदेशाचं हवामान हे विषम असतं. दिवसा खूप वेगळं आणि रात्री मात्र वेगळं, म्हणजे विषम हवामान आपल्याला दिसून येत असतं. मित्रांनो, तापमानातील या फरकामुळे महासागरांमध्ये पाण्याचे ऊर्ध्वगामी तसेच क्षितिज समांतर प्रवाह निर्माण होत असतात. आता हे समजण्यासाठी तुम्हाला एक प्रयोग करायचा आहे, तो तुम्ही मोठ्यांच्या साहाय्याने करू शकतात. तापत ठेवलेल्या पाण्यामध्ये 4-5 प्लास्टिकची बटणे टाकून बघा आणि त्या बटणांची हालचाल कशा प्रकारे होते त्याचं निरीक्षण करा. तुमचं लक्षात येईल, पाणी तापल्यावर ते प्रसरण पावते. तळाकडील जास्त गरम पाणी कुठे येते, वर यायला सुरुवात होते. त्याचबरोबर तुम्ही टाकलेली ती बटणे सुद्धा पाण्याच्या पृष्ठभागावर येतात. त्या मानाने वरचे थंड पाणी तळाकडे जाऊ लागते, मग त्याबरोबर बटणे देखील खाली जातात. असे सतत होऊ लागते. हे तुमचं लक्षात येईल. म्हणजेच तापल्यामुळे पाण्यामध्ये ऊर्ध्वगामी प्रवाह निर्माण होतो. निसर्गात मात्र थोडी वेगळी परिस्थिती असते. तापमानातील फरकामुळे महासागरांमध्ये पाण्याचे ऊर्ध्वगामी किंवा क्षितिज समांतर प्रवाह निर्माण होत असतात. क्षितिज समांतर प्रवाह हे तापमानातील फरकांप्रमाणेच पाण्याच्या घनतेत झालेला तो बदल असतो आणि वारे या सगळ्यांमुळे निर्माण होत असतात. हे सागरी प्रवाह विषुववृत्त आणि ध्रुवीय प्रदेश ते विषुववृत्त असे वाहत जातात. कसे वाहतात मी विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा समजून घ्या. हे सागरी प्रवाह विषुववृत्त ते ध्रुवीय प्रदेश आणि ध्रुवीय प्रदेश ते विषुववृत्त असे वाहत जातात. नकाशा बघा. सागरी प्रवाह
ज्यावेळेस शीतकटिबंधाकडून उष्णकटिबंधाकडे येतो त्यावेळेस उष्णकटिबंधातील किनारपट्टीचं तापमान कमी होते. तुम्हाला या ठिकाणी नकाशात दिसतंय की लाल रेषा, लाल रंगाचे बाण हे उष्ण प्रवाहाने दाखवलेले आहेत आणि निळ्या रंगाचे हे शीत प्रवाह आहेत. जगातील सागरी प्रवाह तुम्ही बघता आहात. या उलट काय होतं, प्रवाह जेव्हा उष्ण कटिबंधाकडून शीत कटिबंधाकडे जातात तेव्हा तेथील किनारपट्टीचं तापमान वाढताना आपल्याला दिसतं. विद्यार्थी मित्रांनो, यापुढील उर्वरित भाग आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत, शिकून घेणार आहोत. तोपर्यंत नमस्कार.